रंगने वाले रंग दे मुझको, रंगा है तू जिस रंग में, सुना है जीवन रंग मिलता है भक्तों के सत्संग में। अपने रंग में रंगने वाले केवल दो है रंग, एक कुसंग कहा है जगत में, दूसरा है सत्संग। प्रेम के रंग में रंग गया जो, जीवन में एक बार अपने रंग में रंग नहीं सकता, फिर उसको संसार। अपने रंग में रंग नहीं सकता, फिर उसको संसार। कबीरदासांनी सत्संगाचा महिमा ह्या दोह्यातून सांगितला आहे. संतांच्या संगतीत आपोआप प्रभू प्रेमाची गोडी लागते व एकदा ही गोडी कळली की संसार सुखाची आवड आपोआप कमी होते. कबीर संगत साधू की जो गंधी का बास, जो कछु गंधी दे नहीं तो भी बास सुवास. सुवासिक द्रव्याच्या दुकानात गेल्यावर अंगाला आपोआप सुगंध येऊ लागतो. तसंच साधूंच्या संगतीत आपोआप प्रभू प्रेमाची आवड उत्पन्न होते. कबीरदासांसारख्या महान संतांचं अद्भुत चरित्र व त्यांची भक्ती रसानं ओथंबलेली भजने ऐकून आपल्याला देखील परमेश्वर भक्तीची गोडी लागो अशी प्रार्थना करूया. कबीरदासांचा काळ व त्यांचं जीवन याबद्दल अनेक वाद आहेत, पण त्यातून जे मनाला भावलं ते इथं शब्दात साकार केलं आहे. त्यामुळे काळ किंवा घटनाबद्दल काही फरक आढळल्यास आपण मोठ्या मनानं दुर्लक्ष कराल अशी आशा आहे. कबीरांचा जीवनकाळ 14व्या ते 15व्या शतकापर्यंत मानतात. त्यांना जवळजवळ 79 वर्षांचं आयुष्य लाभलं होतं. जगाच्या दृष्टीनं अनपढ, निरक्षर आणि दुर्बळ दिसणाऱ्या या महान संतानं वेदांत आणि गीतेचा कर्मयोग अगदी सामान्य जनांना सुद्धा समजेल असा त्यांच्याच बोलीत सांगितला. मुकु कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास. काशीतल्या या साध्या सुध्या विणकरानं परमेश्वर आपल्यातच आहे हे साऱ्या तत्वज्ञानाचं सार किती आत्मविश्वासानं व सहजपणे सांगितले पहा. कुठलीही पुराणं अगर पोथ्या वाचून नव्हे तर स्वतः अनुभव घेऊन सांगितले. प्रेम, भक्ती व ज्ञान ह्याचा सुंदर मिलाप असलेला परमार्थाचा मार्ग त्यांनी स्वतः आचरणात आणून जगून दाखवला. त्यांचे अर्थपूर्ण दोहे या मार्गावर दीपस्तंभासारखे साधकांना मार्गदर्शन करतात. कबीरदासांचा जन्म झाला त्यावेळी सिकंदर लोधी दिल्लीच्या तख्तावर होते. त्याआधीच क्रूर तैमूरलंगच्या चढाईनी आणि त्याच्या सैन्यानं केलेल्या लुटालुटीमुळे व जाळपोळीमुळे प्रजा हवालदिल झाली होती. हिंदूंना तर जिजिया कर देऊन सुद्धा जबरदस्तीने धर्मांतर, स्त्रियांचं अपहरण, देवळाची व धर्मग्रंथांची राख रांगोळी या सगळ्या अमानुष छळाला तोंड द्यावं लागत होतं. देव आणि ज्ञान देवळात आणि पोथ्या पुराणात बंदिस्त झालं होतं. जात पात, वर्णभेद व सतीसारख्या क्रूर चालींनी जनता बेजार झाली होती. हिंदू राजांना भाऊबंदकी पुढे प्रजेचं संरक्षण करायला फुरसतच नव्हती. अशा हलकल्लोळात परमेश्वर अनेक संतांच्या रूपानं ह्या भारतवर्षात अवतरला. दक्षिणेत महाराष्ट्रात वारकरी पंथ सुरू झाला. तुलसीदासांनी संस्कृत रामायण अवधी भाषेत श्री रामचरित्र मानस लिहून जनमानसात रुजवलं आणि कबीरांनी बोली भाषेतील खट्टे मिठे दोहे लिहून
परमार्थच नव्हे तर व्यवहार सुद्धा लोकांना शिकवला. त्या काळी नाथ पंथ देखील खूप प्रचलित होता, पण त्यातील ज्ञान मार्गाचे ज्ञान कमी होऊन तंत्र मंत्राच्या मागे लोक धावत होते. अशा कठीण काळात हा भवसागर कसा तरून जायचं हे दाखवून द्यायला जणू काही एक नवजात बालक लहार तलावातल्या पाण्यात एका फुलाच्या टोपलीत तरंगताना नीरू व निमा या मुसलमान विणकर जोडप्याला दिसलं. मूल बाळ नसलेल्या निमानं त्या छोट्या बाळाला उचलून कुशीत घेतलं आणि घरी आणलं. नामकरण करण्यासाठी मौलवींना बोलवलं असता मोहम्मद, अकबर व कबीर ही नावच तीनदा आली. इतक्या गरीबाच्या पोराला ही महान नावं कशी घालणार असा प्रश्न पडला. पण शेवटी कबीर हेच नाव ठेवलं आणि नावाप्रमाणेच कबीरदास एक महान संत महात्माच बनले. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. कबीरदासांनी खरोखर मनुष्य जन्माचं सार्थक करून दाखवलं. निमा व नीरू धर्मानं मुसलमान तर पेशानं जुल्हा म्हणजे विणकर. ह्या संस्कारात वाढलेल्या कबीरदासांनी गुन्ना, रंगाना, चादर, चरखा अशी अनेक उदाहरणं आपल्या भजनात व दोह्यातून दिलेली आहेत. ह्या भजनात चादर म्हणजे आपला देह व कर्म. परमेश्वरानं आपल्याला जन्माला घालताना अगदी स्वच्छ डाग नसलेली चादर दिलेली असते, पण आपण मात्र आपल्या वर्तनानं त्या चादरीला मलिन करून टाकतो. कबीरदासांनी मात्र त्यांची चादर राम नामाचा रंग देऊन इतकी उज्ज्वल आणि निर्मळ केली की शेवटी त्यांना देहाचं बंधन देखील राहिलं नाही. चदरिया झिनी रे झिनी, चदरिया झिनी झिनी बिनी, चदरिया झिनी झिनी बिनी, चदरिया झिनी झिनी बिनी, चदरिया झिनी झिनी बिनी, चदरिया झिनी झिनी बिनी.
नामाचे संस्कार मिळाले तरी लहानपणापासून राम नामाचं वेड असलेल्या कबीरदासांनी स्वामी रामानंदांसारख्या महान गुरूंकडून नाममंत्राची दीक्षा घेतली. संत रायदास, सेना न्हावी, धन्ना व ज्ञानदेवांचे पिता विठ्ठलपंत अशा अनेक नामवंत संतांचे स्वामी रामानंद वंदनीय गुरु होते. 191 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं होतं व शेवटी त्यांनी संजीवन समाधी घेऊन तिथंच ते अदृश्य झाले असं म्हणतात. स्वामी रामानंदांचा काशीतच गंगा तीरावर आश्रम होता. त्यांच्या तपसाधनेने ते परमोच्च पदाला पोचले व सर्व भारतात एक थोर महात्मा व ज्ञानी म्हणून प्रसिद्ध झाले. असल्या सामर्थ्यवान गुरूंचा अनुग्रह हवा असा कबीरदासांनी हट्ट धरला होता. कारण गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय परमार्थाचा मार्ग नीट आकलन होत नाही. गुरु बिन कौन बतावे बाट. कौन बतावे बाट गुरु बिन. गुरु बिन कौन बतावे बाट. गुरु बिन कौन बतावे बाट. बड़ा विकट यमघाट गुरु बिन. बड़ा विकट यमघाट गुरु बिन कौन बतावे बाट. गुरु बिन कौन बतावे बाट. भ्रांति की पहाड़ी नदियाँ बीच मों. भ्रांति की पहाड़ी नदियाँ बीच मों. अहंकार की लाट गुरु बिन. अहंकार की लाट गुरु बिन कौन बतावे बाट. गुरु बिन कौन बतावे बाट. काम क्रोध दो पर्वत ठाड़े. काम क्रोध दो पर्वत ठाड़े. लोभ चोर संघात. लोभ चोर संघात. मद मत्सर का नेहा बरसत. मद मत्सर का नेहा बरसत. माया पवन बहलाट गुरु बिन. माया पवन बहलाट गुरु बिन कौन बतावे बाट. गुरु बिन कौन बतावे बाट. कहत कबीर सुनो भाई साधो. कहत कबीर सुनो भाई साधो. क्यों तरना यह घाट. क्यों तरना यह घाट. क्यों तरना यह घाट. गुरु बिन क्यों तरना यह घाट. गुरु बिन कौन बतावे बाट. गुरु बिन कौन बतावे बाट. बड़ा विकट यमघाट गुरु बिन. बड़ा विकट यमघाट गुरु बिन कौन बतावे बाट. गुरु बिन कौन बतावे. कौन बतावे. कौन बतावे बाट. उपजतच विरागी व ज्ञानी असलेल्या कबीरांना गुरुचं महत्व इतकं का वाटावं असा प्रश्न पडतो. पण भक्ती असली तरी परमार्थात प्रगती व्हायला गुरूंचं मार्गदर्शन आवश्यक असतं. पत्राच्या पाकिटावर पोस्टाचं तिकीट असल्याशिवाय ते पत्र पुढे जात नाही. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असल्याशिवाय रुपयांची नोट व्यवहारात चालत नाही.
तिची किंमत शून्य असते. त्याचप्रमाणे गुरुकृपेची मोहर लावल्याशिवाय परमार्थाचं गाडं नीट रुळावर येत नाही, त्याला रेकग्निशन मिळत नाही. म्हणूनच पांडुरंगाला खीर खायला लावणाऱ्या नामदेवांना विसोबा खेचर व 1400 वर्ष जगून अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या चांगदेवांना ज्ञानी पण अवघ्या 14-15 वर्षाच्या मुक्ताबाईला गुरु करावं लागलं. कबीरांचा धर्म इस्लाम म्हणून स्वामी रामानंदांनी गुरु उपदेश देण्यास नकार दिला. पण गुरु कृपेची ओढ लागलेल्या छोट्या कबीरानं त्यातूनही मार्ग शोधून काढला. स्वामी रामानंद रोज पहाटे 3 वाजता गंगा स्नान करण्यास जात. अवघ्या 12 वर्षाचं हे कोवळं पोर रात्रभर अंधारात थंडीत कुडकुडत स्वामींनी जाण्याच्या मार्गावरील पायरीवर निजून राहिलं. नित्यासारखेच पहाटे पायऱ्या झरझर उतरून जाताना स्वामी रामानंदांचा पाय बाल कबीरावर पडला. अंधारात कुणाला तरी तुडवलं हे लक्षात येताच स्वामींच्या तोंडून राम 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 बोलो राम असे शब्द आले. छोट्या कबीराने त्यांचे चरण घट्ट धरून त्यावर आपलं मस्तक ठेवलं. महाराज, मी धन्य झालो. गरिबाच्या झोळीत आपण परीस टाकलात. मला राम नामाचा उपदेश आपण दिला. आजपासून हाच माझा नाम मंत्र व आपणच माझे गुरु. आपणही माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा. त्या छोट्या बालकाची ही आर्त विनवणी ऐकून रामानंदाने खरंच कबीरांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. आधीच परमेश्वर भक्तीत रंगलेल्या कबीरांना गुरु कृपा होताच पूर्ण ज्ञान प्राप्त झालं व त्यांच्या समदृष्टीला मान आणि अपमान, सोने नाणे व भस्म ह्यात फरक जाणवेना. मनात अखंड प्रभू नामाचा अजपाजप होऊ लागला. स्थितप्रज्ञाच्या मनाची अवस्था कशी असते हे त्यांच्याच शब्दात ऐकूया. यही संतन की बानी साधुराम, यही संतन की बानी. यही संतन की बानी साधुराम, यही संतन की बानी, यही संतन की बानी साधुराम, यही संतन की बानी साधुराम, यही संतन की बानी. मान करो अपमान बराबर, मान करो अपमान बराबर,
कबीरदासांनी सद्गुरूंची व त्यांनी दिलेल्या नाम जपाची महती त्यांच्या अनेक दोह्यातून सांगितली आहे. सद्गुरू म्हणजे ज्यांनी ह्या संसारातील जंजाळाचा माया मोहाचा पसारा दूर करून सत्प्रवृत्तीने साधना करून परमात्म्याशी एकरूप झाले ते सद्गुरू. जे पूर्ण ज्ञानी आहेत ते सद्गुरू. जगद्गुरु दत्तात्रेयांनी स्वतः 24 गुरु मानले. असल्या महान संत पुरुषांनी नाम मंत्राची दीक्षा दिल्यावर त्या सद्गुरूंच्या तपसाधनेची दिव्य शक्ती म्हणजे पराशक्ती शिष्याच्या पाठीशी उभी राहते. त्याच्या आत्म्याचा उद्धार होतो. दीपस्तंभासारखे सद्गुरू शिष्यांना त्याच्या साधनेत मार्गदर्शन करतात. असं म्हणतात की जर शिष्यानं नामजप नीट व्यवस्थित केला नाही तर गुरुला त्यात स्वतः जप करून भरपाई करावी लागते. अध्यात्माच्या मार्गात अनेक अडथळे व प्रलोभने येतात. थोडीशी साधना झाली की दिव्य सुवास, प्रकाश, घंटानाद, भविष्य ज्ञान व वाचासिद्धी आदी सिद्धी प्राप्त होतात व साधकाला तिथंच थांबण्याचा मोह होतो. पण ह्या सिद्धी म्हणजे अध्यात्माच्या मार्गातले सिग्नल, आपलं स्टेशन नव्हे हे सांगून फक्त सद्गुरूच शिष्याला पुढं सायुज्य मुक्तीच्या व पूर्ण ज्ञानाच्या मार्गावर ओढून नेतात. म्हणून गुरुचं महत्व, त्यांनी दिलेल्या नामजपाचं महत्व. कबीरांच्या शब्दात सांगायचं तर गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो मिलाय. गुरु आणि गोविंद दोघंही समोर प्रगट झाले आहेत. पण प्रथम गुरुना शरण जाऊन चरण वंदन केलं, कारण त्यांच्यामुळेच गोविंद म्हणजे परमेश्वराची प्राप्ती आणि भेट झाली. हरिनाम घेण्यास पैसे खर्च करावे लागत नाहीत. फक्त मन रूपी अवखळ बैलाला गुरु कृपेच्या दोरखंडानं वेसण घालून भक्ती रूपी नांगराला बांधून राम नामाचं बीज आपल्या जीवनात पेरा. त्याला प्रेमाचं, श्रद्धेचं सिंचन करा. प्रभू कृपेचं भरघोस पीक येईलच. खेती करो हरिनाम की मनवा, खेती करो हरिनाम की. खेती करो हरि नाम की मनवा, खेती करो हरि नाम की मनवा, खेती करो हरि नाम की, खेती करो हरि नाम की मनवा, खेती करो हरि नाम की.
तासांचं तत्वज्ञान अगदी सोपं आहे. नामस्मरण करताना ते मनापासून प्रेमपूर्वक घेण्याचा आग्रह कबीरदास करतात. नाहीतर माला तो फिरे करमाही, जिव्हा फिरे मुखमाही, मनवा तो दस दिस फिरे, यह तो सुमिरन नाही, अशी स्थिती होईल. हातात जपमाळ फिरत असते, जिभेने आपण बोलत असतो आणि मन तर 10 दिशांना धावत असतं. ह्याला काही नामस्मरण म्हणत नाहीत. भक्त प्रल्हाद व ध्रुव यांनी परमेश्वराला जशी आर्तपणे व प्राण कंठाला आणून हाक मारली, त्या नामस्मरणात व सामान्य जनाने नामस्मरण करण्यातला फरक दाखवताना कबीर म्हणतात, राम नाम सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरी, वह नाम कुछ और. कबीर म्हणतात, पूजा पाठ, यज्ञयाग, तीर्थाटन करून देवावर फक्त लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. देव भेटण्यास, सायुज्य मुक्ती मिळण्यास त्या परमेश्वराची प्रेमपूर्वक मनापासून आळवणी करा. रामाचे स्मरण करा. राम म्हणजे आत्माराम, जो तुमच्यात आमच्यात सर्वांच्यात वास करतो तो. आपल्या समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा हेच सांगितलं आहे. राम राम सर्व ही म्हणती, कोणी न जाणती आत्मा राम. राम हा कालचा सुत दशरथाचा, अनंत युगींचा आत्मा राम. तोंडानं नुसतं राम राम म्हणून उद्धार होत नाही, भाव असावा लागतो. नाहीतर पोपट राम राम म्हणतो, त्याला सुद्धा मोक्ष मिळाला असता. साखर साखर म्हणून तोंड गोड होत नाही, पैसा पैसा म्हणून श्रीमंत होत नाहीत. तसंच जेवण जेवण म्हणून जप करून पोट भरत नाही. हृदयातील भाव व प्रेम याला कबीरदास खूपच महत्व देतात. नुसत्या पुस्तकी ज्ञानानं काहीच साधत नाही. पोथी पढ़ पढ़ जगमुआ पंडित भयान कोई, ढाई अक्षर प्रेम के पढ़े सो पंडित होई. एक वेळ नाम सुद्धा घेतलं नाही तरी चालेल, प्रभू भक्तीत दंग व्हा असं ते म्हणतात. नाम नरटा तो क्या हुआ, जो अंतर है हे, पति बरता पतिकाव भजे, नाम न मुख से लय. पतिव्रता स्त्री पतीचं नाव घेत नाही, पण मनात त्याच्याविषयी अपार प्रेम असतं तिला. कबीरांनी फक्त परमार्थच नव्हे तर व्यवहार सुद्धा त्यांच्या खट्ट्या मिठ्या पूर्वी भाषेतील दोह्यातून शिकवला. मोठ्या हुद्द्यावर असणारा माणूस लोकांना उपयोगी पडत नाही हे सांगताना ते म्हणतात, बड़े हुए तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, राही को छाया नहीं, फल भी अति दूर. नाच न आवे आंगन टेढ़ा, रंगी को कहे नारंगी, बने दूध को खोया, देख कबीरा रोया. काल करे सो आज करे सो अब, पल में परले होत है, फिर करेगा कब. ह्यासारख्या त्यांच्या म्हणी आज देखील प्रचलित आहेत. त्यांचे थोडे दोहे बीजक म्हणजे उखाण्यात आहेत. 1100च्या वरती त्यांचे दोहे गुरु ग्रंथ साहिब मध्ये आहेत. कबीरांनी राम नामाची साधना व प्रचार केला व इस्लाम धर्मातील क्रूर रिवाजांविरुद्ध आवाज उठवला म्हणून मुल्ला मौलवी त्यांच्यावर नाराज होते. सुलतानाजवळ त्यांच्या विरुद्ध तक्रार गेली आणि धर्मवेड्यात सुलतानानं त्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडून मारण्याची शिक्षा फरमावली. माहुतानं हत्ती अंगावर घालण्यास आणला, पण तो चित्कार करीत मागे फिरला, कारण कबीराऐवजी तिथं सिंह दिसू लागला होता. सुलतानानं स्वतःच हत्तीवर बसून हत्तीस पुढे नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुलतानाला सुद्धा सिंहच दिसला. कबीरांची बंदीखान्यातून सुटका झाली, पण इतर संतांसारखंच त्यांना देखील समाजाकडून खूप जाच सोसावा लागला. त्यामुळं कधी कधी हा संसार सोडून निघून जावं असं त्यांना वाटलं असावं. त्यांनी संसाराला काटेरी कुंपणाची व चुलीत पेटणाऱ्या जळणाची उपमा दिली आहे आणि फक्त सद्गुरू त्यापासून संरक्षण देतील असं ते म्हणतात. रहना नहीं देश बिराना है. रहना नहीं देश बिराना है, रहना नहीं देश बिराना है, रहना नहीं देश बिराना
यह संसार कागज की पुड़िया, बूंद पड़े धुल जाना है, बूंद पड़े धुल जाना है, बूंद पड़े धुल जाना है, बूंद पड़े धुल जाना है। रहना नहीं देश बिराना है, रहना नहीं देश बिराना है। यह संसार कांटे की बाड़ी, यह संसार कांटे की बाड़ी, उलझ उलझ मर जाना है, उलझ उलझ मर जाना है, उलझ उलझ मर जाना है, उलझ उलझ मर जाना है। रहना नहीं देश बिराना है, रहना नहीं देश बिराना है। यह संसार झाड़ और झांखर, यह संसार झाड़ और झांखर, आग लगे बरी जाना है, आग लगे बरी जाना है, आग लगे बरी जाना है, आग लगे बरी जाना है। रहना नहीं देश बिराना है, रहना नहीं देश बिराना है। कहत कबीर सुन भाई साधो, कहत कबीर सुन भाई साधो, सतगुरु नाम ठिकाना है, सतगुरु नाम ठिकाना है, सतगुरु नाम ठिकाना है, सतगुरु नाम ठिकाना है। रहना नहीं देश बिराना है, रहना नहीं देश बिराना है, रहना नहीं देश बिराना है, देश बिराना है, देश बिराना है। कबीर 8 वर्षाचे असताना पित्याचं छत्र हरपलं. निमानं म्हणजे आईनं दारिद्र्यापोटी कबीरांना कापड विणवायला बसवावं, कधी चुचकारून तर कधी रागावून. वैतागानं चिडून वेत मारायला देखील कमी केलं नाही. पण ते वेताचे वळ प्रभू स्वतःच्या पाठीवर घेत. मग ह्या आत्मारामात रंगून गेलेल्या कबीराला कुठून शुद्ध येणार. शेवटी रामच स्वतः त्यांचे शेले विणायला बसे. कबीर म्हणतात, राम करे काम हम बैठे आराम. हे विणलेलं कापड बाजारपेठेत विकून अर्धे पैसे दान धर्मात खर्च करून अर्धेच पैसे कबीर घरी आणीत. आई असल्या देव वेड्या पोरापायी कष्टी होत असे. पण शेवटपर्यंत कबीरांनी हाच क्रम चालवला. परमेश्वराजवळ त्यांनी एवढंच मागितलं, साईं इतना दीजिए
जा मैं कुटुंब समाए, ना मैं भूखा रहूं ना साधू भूखा जाए. किती अल्पसंतुष्टी जीव आहे पहा. एक धनवान व्यापारी काशीच्या बाजारपेठेत राहत होता. त्याच्या महालाच्या गच्चीत बसून मोठ्या दिमाखानं तो सारी बाजारपेठ पाहत बसे. एक दिवस पाठीवर कापडाचा गठ्ठा घेऊन तो बाजारात विकायला आलेल्या कबीरांच्या मनात काय आलं कोण जाणे. सारखं त्याच्या घराच्या बाहेर येर झाऱ्या मारीत ते मोठमोठ्यानं गाऊ लागले. जन्म जन्म के सोये अभागी, जागत जागत जागेगा, रंग लागत लागत लावेगा. त्या धनवानानं कबीरांना वर गच्चीत बोलावून घेतलं आणि विचारलं, क्यों भाई, मघापासून माझ्या घरासमोर असा शोर का करतोस? साहेबजी, आपल्याला पाहिल्यावर मला का कोण जाणे कीव आली, म्हणून मी तुम्हाला जागा करीत होतो. त्या व्यापाऱ्याला संताप आला. त्यानं चिडून विचारलं, मूर्खा, तू कोणाशी बोलतेस माहित आहे का? या महालाचा मी मालिक आहे. अर्ध्याहून अधिक बाजारपेठ माझी आहे. दास दासीनी घर भरलेलं आहे. बायको मुलं ऐशारामात सुखानं नांदत आहेत आणि तू मला अभागी म्हणतोस? थांब, पारेकराला बोलावून चापकानं मारून तुझी चामडी उतरवतो. कबीरांना हसू आलं. ते म्हणाले, कोण कुणाची चामडी उतरवणार? हे सारे नोकर चाकर व आप्त इष्ट तुमच्या नश्वर देहाचे आणि अस्थिर पैशाचे गुलाम आहेत. तुमचा खरा साथी आणि सोबती एकच, तो अंतर्यामी व चराचरात लपलेला राम. व्यापाराला कबीरांचं बोलणं पटेना. मग त्यानं कबीरांच्या सांगण्यावरून साऱ्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. आपल्या पलंगावर पोटदुखीचं कारण सांगून तळमळत निजला. वेदनांनी विव्हळू लागला. सारं घर जमा झालं. वैद्य, हकीम, मांत्रिक बोलावले गेले, पण मुळातच दुखणं नव्हतं तर ते बरं तरी कसं होणार? त्याच्या विव्हळण्यानं घरातली सारी बेचैन झाली. उषा पायथ्याशी जमली. कबीरानं वैद्याचं सोंग आणत म्हटलं, हे पहा, यांना कसली तरी बाहेरची बाधा झाली आहे. मोठं जीवावरचं दुखणं आलंय. ह्यातून हे उठतील असं वाटत नाही. साऱ्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. व्यापाराच्या बिछाण्याभोवती एकच गर्दी झाली. मोठ्या मुलानं पाय चेपता चेपता म्हटलं, बापू, मिळकतीतील माझी पेढी आणि कोठी माझ्या नावावर करा. तुमची सही कागदावर करून टाका. उषाजवळ हात धरून धाकटा मुलगा बसला होता. तो म्हणाला, बाबा, नदी जवळची वाडी आणि बंगला मला द्या. तुम्हाला सही करायला त्रास होतो तर फक्त अंगठा उमटवून टाका. पत्नीनं कानात विचारलं, स्वामी, परवा आणलेलं सोनं जवाहीर कुठं ठेवले? त्या व्यापाऱ्याला बिचाऱ्याला आता खरंच डोळ्यासमोर अंधारी आली. कबीरानं साऱ्यांना शांत केलं. ते म्हणाले, हे पहा, या वाटीत संजीवनी औषध आहे माझ्याजवळ. ते मी ह्यांच्यावरून उतरवून टाकतो. हे पुन्हा बरे होतील. पण हे मंतरलेलं दूध दुसऱ्या कुणीतरी प्यायला पाहिजे व त्यांचा मृत्यू स्वतःवर घ्यायला पाहिजे, म्हणजे हे खणखणीत बरे होतील. कबीरांनी पलंगाच्या भोवती फेरी मारून दुधाची वाटी पुढे केली. एक एक करून साऱ्या नातेवाईकांनी खोलीतून पळ काढला. कबीरांनी ते दूध स्वतः घेतलं व व्यापाराकडे बघून म्हटलं, पाहिलं, ह्या साऱ्यांची माया, ही मायाच फसवते, भ्रम उत्पन्न करते. ह्या साऱ्याचा त्याग कर आणि गुरुला शरण जा. त्या हरीची भक्ती करून शाश्वत सुखाचा लाभ करून घे. जल बाढ़े नाव में, घर में बाढ़े दाम, दोनों हाथों उले छिये, यही सयाना काम. नावेत पाणी जास्त येणं आणि घरात अमाप पैसा येणं दोन्ही वाईट. यावर उपाय एकच, दोन्ही हातांनी ते भरभर बाहेर फेकणं, म्हणजेच भरपूर दान धर्म करणं. बाबा रे, पैशाच्या मोहात गुंतून न राहता चराचरात असणाऱ्या परमेश्वराचा धावा कर व जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून व सुख दुःखाच्या चक्रातून बाहेर पड आणि परमगती प्राप्त करून घे. जन्म जन्म के सोये अभागी, जागत जागत जागेगा. जन्म जन्म के सोए अभागी, जन्म जन्म के सोए
कबीरांचं लग्न लहानपणीच झालं, पण प्रथम पत्नी वारल्यावर 30 वर्षांचे असताना लोई नावाच्या अतिशय रूपवान मुलीशी त्यांचं लग्न झालं. एका वृद्ध संन्याशाला नदीत वाहत येणारी ही मुलगी मिळाली होती. तिला लोकरीच्या कांबळीत गुंडाळलं आणि लोई म्हणजे कांबळ हेच नाव ठेवलं. कमाल व कमाली ही 2 मुलं कबीरदासांना होती. कबीरांसारख्या स्थितप्रज्ञ संतांशी संसार करताना लोईला अनेक दिव्यातून पार पडावं लागलं. एकतर गरिबी, त्यातून काशीत येणाऱ्या जाणाऱ्या संतांचं स्वागत करण्याचा कबीरांना सोस. एक दिवस असाच एक संतांचा जथ्था कबीरांच्या घरी आला. साऱ्यांच्यासाठी भोजन करण्याचा फरमान सोडून कबीर ते संतांबरोबर परमार्थाच्या गोष्टी करण्यात रंगून गेले. लोई बिचारी घाईघाईनं वाण्याच्या दुकानात धान्य व इतर सामुग्री आणण्यास गेली. इतकी रूपवान स्त्री पैसे आता नाहीत, उद्या देते असे सांगून जरा लाचारीनच सामान मागते आहे म्हटल्यावर त्या वाण्याच्या मनात वासनेचं थैमान सुरू झालं. रात्री माझ्या घरी येणार असशील तर आता सामान देतो, नाहीतर चालू लाग, वाण्यानं अट घातली. घरी भुकेनं व्याकुळ होऊन भोजनाची वाट बघत बसलेले साधू लोईच्या नजरेसमोर आले. शेवटी लोईनं बिचारीनं परमेश्वरावर व संत कबीरांच्या पुण्याईवर भरोसा ठेवून हो म्हटलं व सामान घेऊन घरी आली. संतांनी भोजन करून तृप्त मनानं आशीर्वाद देऊन प्रस्थान केलं. लोईनं कबीरांना भरल्या डोळ्यांनी घडलेली हकीकत सांगितली. कबीरदासांनी गंभीर स्वरात म्हटलं, लोई, तू त्या वाण्याला शब्द दिला आहेस, तो राखणं आपलं कर्तव्य आहे. पाऊस खूप आहे, या अंधारात चिखलातून कशी जाणार तू? चल, मीच तुला सोडतो. लोईला आपल्या खांद्यावर बसवून कबीर वाण्याच्या घरी आले. लोईच्या मनस्थितीचा विचार करा. नवरा स्वतःच घेऊन निघाला आहे. किती विश्वास, किती भरोसा असेल त्या संत पुरुषाच्या सत्वाच्या बळात त्या साध्वीला. वाणी आतुरतेनं वाट पाहत होता. कडी वाजताच त्यानं दार उघडलं. लोई आत आली. त्यानं आशाळभूत नजरेनं तिचं सौंदर्य न्याहाळलं आणि आश्चर्यानं विचारलं, बाई, तू भर पावसात आलीस, भिजली नाहीस की चिखलात पाय माखलेले नाहीत, कशी आलीस तू? बाळ, मला संत कबीरजी स्वतः खांद्यावरून घेऊन आले आहेत. दिला शब्द पुरा करायलाच पाहिजे म्हणून. लोईनं त्याच्या नजरेला नजर देत म्हटलं, सकाळी तेच मला परत घेऊन जातील. वाणी चक्रावून गेला. त्यानं दार उघडून बाहेर पाहिलं. बाहेर कबीर भजनात दंग झाले होते. मुसळधार पाऊस कोसळत होता, पण कबीरांच्या शरीरावर एकही थेंब पडत नव्हता. त्यानं लोईकडे पाहिलं. तिच्या नजरेतल्या तेजात त्याला त्याच्या आईची मुद्रा दिसली. त्यानं तिचे पाय धरले आणि म्हटलं, मा, क्षमा कर, घोर पातक करायला निघालो होतो. ज्या परम संतांवर स्वतः परमेश्वर छत्र छाया धरतो त्याच्या सन्मानावर घाला घालायचं पातक मी कसं करू? वाण्यानं कबीरांच्या चरणावर लोळण घेतली. त्या स्थितप्रज्ञाने सांगितलं, बाबा रे, हे तन, हे धन सारं नश्वर आहे. दोन्हीचा नाश व्हायला वेळ लागत नाही. ह्या देहाची राख रांगोळी व्हायला वेळ लागत नाही. पैसा पैसा करून जमा केलेलं द्रव्य, बांधलेले महाल सारं एक दिवस सोडून जावंच लागतं. मृत्यू साऱ्यांनाच अटळ आहे. मग ह्या नश्वर देहाच्या व पैशाच्या मागे धावण्यापेक्षा त्या अविनाशी प्रभूची आराधना करण्यात मन लाव आणि आपल्या मनुष्य जन्माचा उद्धार करून घे. इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई. इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई, इस तन धन की कौन बढ़ाई, इस
त्यांची मुलगी कमाली व मुलगा कमाल दोघंही परमेश्वराच्या भक्तीत रंगूनच त्याचं गुणगान गात मोठी झाली. कमालीनं लिहिलेली भजने सैया निकस गयो मैना लढी थी व सुनीरे मैने हरी आवन की आवाज आज देखील प्रसिद्ध आहेत. कमाली एकदा विहिरीवर पाणी भरत होती. भर दुपार झाली होती. तहानलेला एक प्रवासी तिच्या जवळ पाणी मागू लागला. तिनं त्याला आपल्या घड्यातील पाणी दिलं. पाणी पिऊन झाल्यावर तो तिथंच विश्रांतीसाठी बसला आणि तिचं नावगाव विचारू लागला. तिनं आपलं नाव सांगताच चिडून म्हणाला, अगं पोरी, मी ब्राह्मण, माझी जात बाटवलीस ना तू, तुझ्या घड्यातील गंदा पाणी देऊन. कमाली रडत रडत त्या ब्राह्मणाला कबीरांकडे घेऊन गेली. कबीरांनी त्या ब्राह्मणाला सांगितलं, बाबा रे, पाण्याला जात असते का? सूर्यप्रकाशाला हवेला जात नाही. एकाच धर्तीवर हिंदू मुसलमान राहतो. इथंच उगवलेल्या ज्वारची रोटी खातो. शेतातून वर येताना ब्राह्मणाचं धान्य वेगळं, इतरांचं वेगळं असं उगवत नाही. खेतीतल्या धान्याला जात नाही, मग विहिरीतल्या पाण्याला कुठून जात आली? घड्यातल्या पाण्याला गंदा पाणी म्हणालस, पण विहिरीत देखील हजारो जीव जंतू आहेत. नदी नाल्याच्या पाण्यात माती मिसळते. त्या मातीत अनेक मेलेल्या जनावरांची, माणसांची हाडं, चामडी मिसळलेली असते. म्हणून काय ते पाणी बाटलं? आणि मग ह्या निरागस मुलीच्या घड्यातलं पाणी पिऊन तू कसा बाटलास बाबा? तुझ्यात, माझ्यात, साऱ्या चराचरात असणाऱ्या त्या परमात्म्याला ओळख व त्याचं ध्यान कर. नाहीतर स्वतःच्याच नाभीत असलेल्या कस्तुरीला शोधत काट्या कुट्यातून धावणाऱ्या हरणासारखी किंवा पाण्यातच राहून तहानेनं व्याकुळ होणाऱ्या माशासारखी तुझी अवस्था होईल. तो ब्राह्मण कबीरांचा शिष्य बनला व असं म्हणतात की नंतर त्यानं कमालीशी विवाह केला. पाणी में मीन प्यासी, मोहे सुन सुन आवत हासी. पानी में मीन प्यासी, मोहे सुन सुन आवत हासी. पानी में मीन प्यासी, मोहे सुन सुन आवत हासी. गुरु बिन ध्यान, ध्यान बिन चेला, गुरु बिन ध्यान, ध्यान बिन चेला. निशिदिनी फिरत उदासी, निशिदिनी फिरत उदासी. पानी में मीन प्यासी, मोहे सुन सुन आवत हासी. पानी में मीन प्यासी, मोहे सुन सुन आवत हासी. आत्म राम की खबर न जाने, आत्म राम की खबर न जाने. मथुरा जाओ चाहे काशी, मथुरा जाओ चाहे काशी. कस्तूरी मृगनाभ बसत है, कस्तूरी मृगनाभ बसत है. सुखड़त डोले प्यासी, सुखड़त डोले प्यासी. पानी में मीन प्यासी, मोहे सुन सुन आवत हासी. पानी में मीन प्यासी, मोहे सुन सुन आवत हासी. सहज कबीरा सुन भई साधु, सहज कबीरा सुन भई साधु. सहज मिले अविनाशी, सहज मिले अविनाशी. पानी में मीन प्यासी, मोहे सुन सुन आवत हासी. पानी में मीन प्यासी, मोहे सुन सुन आवत हासी. मोहे सुन सुन आवत हासी, मोहे सुन सुन आवत हासी. कबीराविषयीच्या आख्यायिकेत इतकी हृदयद्रावक कहाणी दुसरी नाही. तिच्या खरे खोटेपणाबद्दलही अनेक वाद आहेत. पण आपण काही इतिहास संशोधनासाठी नाही, तर कबीरांच्या सोबतीत घटकाभर जीव रमवायला जमलो आहोत. ह्या कथेतून काही शिकण्यासारखं असेल तर ते शिकूया. ह्या कथेत दिसणारं त्यांचं वैराग्य व स्थितप्रज्ञता पाहून आपण थक्क होतो.
कमाल कबीरासारखाच ज्ञानी, देवभक्त आणि गुणी होता. एकदा ज्ञानदेव, नामदेव व इतर वारकरी मंडळी काशी विश्वनाथाचं दर्शन करण्यास व गंगा स्नान करण्यास काशीत आले. कबीरांकडे मुक्कामासाठी आले. अपरात्री आलेल्या ह्या पाहुण्यांना फराळाचं कुठून आणायचं? बरं, एवढ्या लांबून आलेल्या ह्या थोर संतांना उपाशी तरी कसं ठेवायचं? सारी वस्ती सामसूम झोपलेली होती. शेवटी कबीरांनी ठरवलं, जवळच असलेल्या दुकानातून सामान आणूया व दुसऱ्या दिवशी कापड विकून पैसे देऊन टाकूया. कमालला घेऊन ते दुकानापाशी गेले. दार ठोठावलं तरी कुणी उघडे ना. अखेर खिडकीतून छोट्या कमालला आत सोडलं. कमालनं जरूर तेवढं सामान काढून कबीरांपाशी दिलं. तो बाहेर येणार एवढ्यात आत झोपलेल्या माणसाला जाग आली. त्यानं बाहेर पडू पाहणाऱ्या कमालचे पाय धरले आणि चोर चोर असा आरडाओरडा सुरू केला. आता पंचायत आली. चोरीचं अन्न संत मंडळी खाणार नाहीत. न जेवता खाता त्या थकून आलेल्या मंडळींना उपाशी पोटी पुढं पाठवणं तेही बरे वाटेना. वडिलांच्या मनात चाललेली चलबिचल कमालच्या लक्षात आली आणि आपल्याला ओळख पटू नये म्हणून आपलं शिर कापून नेण्यास त्यानं सांगितलं. त्या स्थितप्रज्ञ विरागी पुरुषानं खरोखरच तसं केलं. संत मंडळी जेवली आणि पहाटे स्नान दर्शन आटोपून हरीचं संकीर्तन करीत दुसऱ्या गावी निघाले. कबीर निरोप द्यायला वेशीपर्यंत आले. वेशीवर चोर म्हणून सुळावर चढवलेलं कमालचं धड संतांना वंदन करून त्यांच्या भजनात टाळ्या वाजवीत सहभागी झाले. ज्ञानदेव, नामदेव तिथंच थांबले. झाला प्रसंग अंतर्ज्ञानानं ओळखला त्यांनी आणि कबीरांना घरात कोपऱ्यात ठेवलेलं कमालचं मस्तक आणण्यास सांगितलं. धड उतरवून मस्तक जोडताच जिवंत झालेल्या त्या कमाल बाळानं साऱ्या संतांना साष्टांग नमस्कार घातला. धन्य त्या कमालची. सारी दुनिया कबीरांच्या वैराग्यानं थक्क झाली. कबीरांनी कशाचाच मोह धरला नव्हता. जे लोकांना शिकवलं ते आधी स्वतः आचरणात आणून दाखवलं. जैसी कहनी वैसी करनी. म्हणूनच आज 700 वर्षे उलटली तरी कबीर व त्यांचे दोहे जिवंत आहेत. सर राखे सर जात है, सर काटे सर होय, जैसी बाती दीप की कटी उजियारा होय. ह्याचा अर्थ साऱ्यांनी मस्तक कापून घेणे असा नव्हे. इथं पहिला सर म्हणजे अहंकार व ममत्व व दुसरा सर म्हणजे विजय. दिव्याची वात कापल्यावर जास्त उजेड पडतो, तसेच अहंकार व ममत्वाचा त्याग केल्यावर परमार्थात विजय म्हणजे परमगती प्राप्त होते. पूजा व भजन हे भारतीयांच्या संस्कृतीचे खास अंग आहे. भजनाशिवाय कुठलाही सत्संग पूजा अधुरीच राहतात. भजन विना जल जयो ऐसो जीवन. भजन बिना भजन बिना जल जय ऐसो जीवना. भजन बिना पर्वत सुनाइक वृक्ष बिना. पर्वत सुनाइक वृक्ष बिना. वृक्ष सुनाइक पत्र बिना. भजन बिना मंदिर सुनाइक दीप बिना.
बिना भजन बिना कहत कबीर सुन भाई साधो कहत कबीर सुन भाई साधो जगत सुनाइक नाम बिना जगत सुनाइक नाम बिना राम बिना कृष्ण बिना राम बिना कृष्ण बिना एक नाम बिना भजन बिना भजन बिना भजन बिना भजन बिना भजन बिना कबीरा खड़ा बाजार में सबकी मांगे खैर, ना काहू से दोस्ती ना काहू से बैर। तुलसी जग में आए के कर लीजिए दो काम, देने को टुकड़ा भरा लेने को हरिनाम। मानव जीवनात अन्नदान व नामस्मरण हीच मोठी साधना असं कबीर म्हणतात। इथं तुलसी म्हणजे कबीरांचा शिष्य। असं म्हणतात की कबीर निरक्षर होते म्हणून त्यांचे दोहे त्यांच्या शिष्याने लिहून घेतले। ते काही असले तरी कबीरांचं तत्वज्ञान त्यांच्या दोहा इतकंच सरळ सोपं आहे। दूर आभाळात असलेला चंद्र हवा म्हणून हट्ट करणाऱ्या बालरामाला सुमंतानं हातात आरसा देऊन चंद्र खाली अगदी हातात आणून दिला। तसंच कबीरदासांनी परमेश्वर आपल्या किती जवळ आहे, अगदी आपल्यातच सामावलेला आहे, हे सहज रोजची उदाहरणं देऊन समजावलं आहे। देवाला नैवेद्य अर्पण करताना आपण आधी तूप वाढून अन्न शुद्धी करतो व मग तुळशी पत्र ठेवलं की सारं अन्न पवित्र झालं असं मानतो व देवाला अर्पण करतो। मग ते रोजचंच अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करतो। आपल्या जीवनात आधी गुरुकृपा व गुरुमंत्रांना आत्मशुद्धी करून घ्या। मग रोजचं वर्तन, दिनक्रम, आचार विचार या साऱ्यावर सद्बुद्धीचं, सचोटीचं व नामस्मरणाचं तुळशी पत्र ठेवून अंतर्यामी वसलेल्या आत्मारामास साक्षी ठेवून त्यालाच सारं अर्पण करा। तुमचं सारं जीवनच आराधना बनेल, पवित्र बनेल। डोळे बंद करून ध्यान करण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून साऱ्या चराचरात त्या परमेश्वराचं स्वरूप पहा। साऱ्यांशी प्रेमानं वागा, बोला। सतत नामस्मरण केल्यावर दिवसभरातले व्यवहार हीच पूजा, चालतो तीच प्रदक्षिणा। नामात गुंग होऊन निजलं की तेच दंडवत। प्रभू स्मरणात अखंड मन गुंतून राहिलं की आपोआप मन स्थिर होईल व मोठमोठ्या योग्यांना तपसाधनेने लाभणारी उन्मनी अवस्था प्राप्त होईल। उन्मनी अवस्था म्हणजे मनात व देहात उद्भवणाऱ्या विकार विचारांचा परिणाम न होता मनुष्य नामाच्या तंद्रीत व आनंदाच्या नशेत तल्लीन राहतो व परमगतीस प्राप्त करतो। आता कबीरांच्या शब्दात सहज समाधीचं वर्णन ऐकूया। साधो 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 सहज समाधी भली। साधो सहज समाधी भली। गुरु प्रताप जा दिन से जागी। गुरु प्रताप जा दिन से जागी। दिन दिन अधिक
समाजातील खुळ्या समजुती काढण्यास कबीरदासांनी शेवटपर्यंत धडपड केली. काशीत मरण आल्यास कितीही पापी माणसास मुक्ती मिळते व नदीच्या पलीकडे असलेल्या मघर येथे मृत्यू पावल्यास रासभाचा म्हणजे गाढवाचा जन्म मिळतो असा त्या काळी समज होता. आपला अंतकाळ जवळ आला असं वाटताच कबीरदास मुद्दामून मघर येथे गेले. त्यांच्या शिष्यांनी परत काशीला जाण्याचा आग्रह केला, पण कबीरदासांनी तेथेच देह ठेवला. अंत्यसंस्कार कसा करावा ह्यावरून हिंदू व मुसलमान शिष्यात वादावादी सुरू झाली. पण चादर बाजूला करून पाहिले असता कबीरदासांच्या देहाचं रूपांतर कमळाच्या फुलात झालेलं आढळलं. फुलांच्या 2 वाटण्या करून मुसलमान शिष्यांनी त्या फुलावर मघर येथे मजर बांधली व हिंदू शिष्यांनी काशी इथे त्या फुलांच्या वर समाधी बांधली. कबीर चौरा म्हणून आज देखील तो प्रसिद्ध आहे. कबीरदास फुलातून आले व फुलातच विरून गेले, त्यांच्या दोहांचा परिमळ मागं ठेवून. अशा या महान संत कबीरदासांना शतशः वंदन करून त्यांच्याच भजनानं आता समारोप करूया. मत कर मोह तू हरि भजन